महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळातल्या आदिवासी बांधवांकडून खरेदी केलेल्या उच्च प्रतीचा तांदूळ हा खुल्या बाजारात विकण्याप्रकरणात आता पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। गेल्या आर्थिक वर्षात आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत रेणुका राईस मिल सोबत करण्यात आलेल्या कराराचं उल्लंघन करत हा थेट तांदूळ गुजरातमध्ये विकण्याचा प्रकार झी 24 तासनं पुराव्यासह समोर आणला होता आणि गोदामातलं हे धान्य थेट गुजरातला जातानाचं संपूर्ण चित्रीकरण दाखवण्यात आलं होतं। त्यानंतर 15 दिवस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि यामध्ये राजकीय नेते, मंत्रालयातले काही अधिकारी आणि पुरवठा विभागातले स्थानिक अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचं समोर येतंय। या बाबतीमध्ये आमच्याकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर लगेचच मी एक समितीचं गठन केलं, इंडिपेंडेंट समिती, आणि त्या समितीला त्यांच्या कार्यकक्षा मी नेमून दिल्या होत्या की याची सखोल चौकशी झाली पाहिजे। त्या अनुषंगाने समितीने चौकशी केली, आमच्या प्रोक्युअरमेंट सेंटरला भेट दिली। इतकंच नाही तर अगदी म्हणजे गुजरात बॉर्डरपर्यंत आमचे लोक जाऊन आले, तिकडच्या चेकनाक्यावरचेही डॉक्युमेंट्स त्यांनी व्हेरीफाय केले आणि त्यांना ह्या म्हणजे 28 तारखेच्या संदर्भातली जी तक्रार होती त्याविषयी नाही, परंतु त्याच्या आधी काही अशा प्रकारच्या घटना घडल्या असल्याचे त्यांना लक्षात आलेले आहे आणि ह्याची पुन्हा अधिकची चौकशी करणं अत्यंत आवश्यक असल्यामुळे पण सकृतदर्शनी जे संबंधित मिल ओनर आहेत तर त्यांच्यावरती आणि जे ट्रान्सपोर्टर आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचे निर्देश आम्ही दिलेले आहेत आणि याची सखोल चौकशी आता अर्थातच पुढे करण्यात येईल।